बातमी पुण्यातून पुण्यातील कल्याणी नगरमध्ये भीषण अपघात झालाय। मद्यधुंद चालकानं पबला धडक दिली। अपघातामध्ये पबमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पुण्यामध्ये हा अपघात झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, जगदीश, खरं तर पुण्यातील कल्याणी नगर हा परिसर जो आहे तो आयटी इंडस्ट्री असेल किंवा या सगळ्या घटकांशी जोडलेला भाग म्हणून मानला जातो आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळते। कारण का आजचा रविवारचा दिवस जो आहे तो सुट्टीचा दिवस मानला जातो आणि रविवारच्या दिवशी जो आहे तो मद्यधुंद पद्धतीने एका चालकाने एका पबला जे आहे धडक दिलेली पाहायला मिळत होती आणि त्यावेळेस वॅलेट पार्किंग मध्ये जो व्यक्ती उभा होता, ज्याचं नाव होतं सत्येंद्र मंडल, जो की वॅले पार्किंगचा असिस्टंट होता, त्याला जी आहे ती धडक या चालकाने दिलेली होती आणि त्याचा या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या संबंधितला गुन्हा जो आहे तो पुण्यातील कल्याणनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। अधिकचा तपास पुणे पोलीस करत आहेत, परंतु अतिशय निर्दयीपणे हा सगळा प्रकार घडल्यामुळे पुणेकरांमध्ये मात्र मोठा रोष जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती अधोरेखित होते किंवा पुण्यामध्ये अनेक पद्धतीने अपघात होत आहेत किंवा दारूच्या नशेमध्ये अनेक जण जे आहेत ते आपली वाहनं चालवतायत आणि त्यातून जे आहेत ते अपघात घडतायत। अशा तक्रारी ज्या आहेत त्या अधिक पद्धतीने नोंद केल्या जात होत्या। आणि मात्र रोहन, या मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय? हो, या मद्यधुंद चालकाला पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये गुन्हा देखील नोंद केलेला आहे। परंतु अशा पद्धतीने भर दुपारी हा सगळा प्रकार घडणं आणि मद्यधुंद पद्धतीने एका पबच्या वॅलेट पार्किंग मध्ये असणाऱ्या व्यक्तीला उडवणं, यामध्ये नेमका काय दोष होता किंवा हे सगळं जाणून बुजून केलेलं होतं की केवळ हा अपघात होता, याचा तपास पुणे पोलीस सध्या करत आहेत। परंतु हे सगळे प्रकार जे आहेत ते मागील काही दिवसांपासून घडत आहेत आणि यावरती कोणाचाच अंकुश नाहीये। त्यामुळे यावरती अंकुश असणं किंवा हे सगळे प्रकार रोखण्यासाठी या पब संस्कृतीवरती कठोरात कठोर कारवाई करणं हे पुणे पोलिसांसमोर आगामी काळामध्ये मोठं आव्हान असणार आहे। जगदीश, रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।